प्रश्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92-2000-1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप. आज महापालिकेत 1700 ते 1750 पदांची भरती थांबलेली आहे. त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 ची पद आहेत. आज कोल्हापूर महापालिकेला 60 इंजिनियरांची आवश्यकता आहे. आज इथं सेंट्रल इन्स्पेक्टर जवळजवळ 40 ते 45 पाहिजेत. तिथं 16 सेंट्रल इन्स्पेक्टर, ते पण मानधनवरचे आहेत. जो संविधानानं अधिकार दिलाय त्या संविधानाची मोडतोड चालू आहे. कोल्हापूर महानगरपालिकेचा आकृतीबंध मंजुरी झाल्यानंतरचा जो एक सेवा नियमावली, रूल्स अँड रेग्युलेशनची जी नियमावलीची मान्यता असते, त्याकरताचा प्रस्ताव गेले 2 वर्ष राज्य शासनाच्या, महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास विभागाकडे प्रलंबित आहे. त्याच पद्धतीनं फेरीवाला धोरण जे राज्य शासनाच्या मार्फत राबवलं जातं, त्याकरता फेरीवाला समितीची निवडणुकीच्या माध्यमातून जी समिती गठीत झाली, त्यामध्ये शासनाचे प्रतिनिधी, स्थानिक पोलिसांचे प्रतिनिधी, महापालिकेचे प्रतिनिधी आणि फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, अशी जी प्रतिनिधींची समिती असते, त्याचे गॅजेट करायसाठी पण जे राज्य शासनाकडे पाठवलेलं, त्याला देखील 2 वर्ष झालं. त्यातलं पहिला जो मी बोललो सेवा नियमावली, रूल्स अँड रेग्युलेशनची नियमावलीची प्रस्ताव आहे, त्याला 2 वर्ष झाले. तो जोपर्यंत मंजुरी येत नाही तोपर्यंत महापालिका पदभरती करू शकत नाही. त्यामुळं आज महापालिकेत 1700 ते 1750 पदांची भरती थांबलेली आहे. त्यामध्ये वर्ग 1, वर्ग 2, वर्ग 3, वर्ग 4 ची पद आहेत. एक उदाहरणादाखल मी सांगतो, आज कोल्हापूर महापालिकेला 60 इंजिनियरांची आवश्यकता आहे आणि आज कार्यरत किती आहेत? 24 इंजिनियर कार्यरत आहेत. त्यातले 8 ते 9 पाणी पुरवठा, 7 ते 8 टीपी, विभागीय कार्यालय 4 मध्ये, इस्टेट मध्ये, असं मिळून आणि पर्यावरण विभागात जिथं 60 इंजिनियर पाहिजेत त्या ठिकाणी 24. त्यामधले आता जवळजवळ 4 इंजिनियर येणाऱ्या एप्रिल आणि मे मध्ये रिटायर होणार आहेत. 20च इंजिनियर राहणार. हे एका विभागाचा तुम्हाला मी सांगितलं. असं येणाऱ्या काळात कोल्हापूर महापालिका प्रशासकीय आणीबाणी येणाऱ्या 2 महिन्यात येणार आहे. आम्ही 15 जानेवारीला नवीन सभागृहाचं मतदान झालं. 16 जानेवारी 2026ला मतमोजणी झाली. नवीन महापौर 6 फेब्रुवारी 2026ला नियुक्त झाले. महापौर, उपमहापौर 20 फेब्रुवारीला पहिली महासभा झाली. आम्ही काँग्रेस, शिवसेना, उद्धव ठाकरे गट आघाडीनं पहिल्या महासभेसमोर हा विषय काढला. आम्ही विरोधात आहे म्हणून लगेच विरोध नको म्हणून आम्ही 1.5 महिना वाट बघितली राज्य शासनाकडून या निर्णयाला मंजुरी मिळेल आणि आपल्या या प्रशासकीय कामकाजात सुसूत्रता येईल. ही पदं नसल्यामुळे भ्रष्टाचार राजरोज चालू आहे. कामकाजात गुणवत्तापूर्ण काम नाही आहे. नागरिकांची हेळसांड चालू आहे कामकाजात. आज हाच परिणाम सर्व आलेल्या नवीन सभागृहातल्या 81 नगरसेवक नगरसेविकांना याला सामोरं जावं लागलंय. वार्डामध्ये परिपूर्ण स्टाफ नसल्यामुळं आज इथं सेंट्रल इन्स्पेक्टर जवळजवळ 40 ते 45 पाहिजेत. तिथं 16 सेंट्रल इन्स्पेक्टर, ते पण मानधनवरचे आहेत. कायमचे आले तर याच्यापेक्षा चांगलं काम होईल. उद्यान अधीक्षक येतील, पर्यावरण अधिकारी येतील, पंप चालक, हे जे पाणी पुरवठ्याचे आहेत, जिथे 45 पंप चालक पाहिजे 40 भर, आज 14 पंप चालकांना काम चालू आहे. ओढा ताण चालू आहे आणि यातले रिटायर झाले, कोण मेडिकल रिटायरमेंट व्हायला लागलाय, कोण कामाच्या तणावामुळे VRS घ्यायला लागलाय. आणि इकडे जाणीवपूर्वक राज्य शासन कोल्हापूर महापालिकेच्या या प्रस्तावाला का मंजुरी देत नाही, हा आमचा काँग्रेसचा प्रश्न आहे. तुम्हाला सांगतो, याच्या आमच्या बरोबरीनं सांगली महापालिकेची मान्यता झाली, अमरावतीची झाली, सोलापूरची झाली, छत्रपती संभाजीनगरची झाली, अकोल्याची झाली. मग 2-2, 2.25 वर्ष कोल्हापूर महापालिकेनंच का घोडं मारले? मग इथले स्थानिक राज्य शासनाचे जे मंत्री महोदय आहेत, पालकमंत्री आहेत, राज्य शासनाने तर 10-0 निकाल घेतला म्हणून गाजावाजा केलाय. मग कामात एवढी ढिलाई का? हा प्रस्ताव खरं म्हणजे राज्य शासनाचे सचिव,
मंत्री इथं दैनंदिन दिवसातून 2दा VC होते आयुक्तांच्यावर, अधिकाऱ्यांच्यावर. अर्ध्या तासाचा देखील निर्णय वेळ लागणार नाही आहे. आता आम्ही हा निर्णय इशारा दिलाय, जर येणाऱ्या 2 दिवसात अधिवेशन चालू आहे, या 2 दिवसात हे प्रस्ताव जर मान्य झाले नाहीत, मंजूर होऊन खाली आले नाहीत, कारण प्रशासकीय आणीबाणी, फेरीवाल्यांच्या अनधिकृतपणामुळे कोल्हापूरला अतिक्रमणाचा विळखा घातलेला आहे, वाहतूक यंत्रणा ठप्प होत आहे कायम. हे सगळे प्रश्न कोल्हापूर समोर आहेत. त्यामुळे जर येत्या 48 तासात 2 दिवसात ही जी मान्यता आली नाही, तर उगीच त्याला आम्ही हा विषय घेतलाय म्हणून काहीतरी प्रशासकीय कारण काढून खाली पाठवलं तरी सुद्धा 48 तासाचीच आमच्याकडे वेळ असणार आहे. अन्यथा गुरुवारपासून साखळी उपोषण महापालिकेच्या दारात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली होणार आहे. जो संविधानानं अधिकार दिलाय त्या संविधानाची मोडतोड चालू आहे, प्रशासनाची मोडतोड चालू आहे आणि त्याला कोल्हापूरकरांना भोगावं लागत आहे. महालक्ष्मीचे येणारे पर्यटक आहेत, 7 लाखावर लोकसंख्या झाली, नागरीकरण वाढाले, बोज वारा उडत आहे. याला सगळ्याला मूळ कारण हे कारण आहे. त्यामुळे येणाऱ्या 48 तासात राज्य शासनाचा हा प्रस्ताव पाठवलेला आमच्याकडून मंजूर न झाल्यास गुरुवारपासून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट आघाडी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं साखळी उपोषणाचा आम्ही इशारा देत आहेत. तत्पूर्वी राज्य शासन गतिमान सरकार म्हणून वारंवार सांगते, 48 तासात ह्या मान्यता द्याव्यात ही आमची मागणी आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.